हॅलो फ्रेंड्स, बांगेत मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेन्शुरेशन प्रॅक्टिस सेट 7.1 यामधील एक्झाम्पल 7 to 12 या उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. 7th example, a cylinder and a cone have equal bases. The height of the cylinder is 3 cm and the area of its base is 100 cm square. The cone is placed upon the cylinder. Volume of the solid figure so found is 500 cm cube. Find the total height of the figure. मग पहा, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची एक सॉलिड फिगर दिलेली आहे. हाईट ऑफ सिलेंडर इज 3 cm and area of base of cylinder is 100 cm square and volume of this solid figure is 500 cm cube. मग आता आपल्याला या कोनची हाईट शोधायची आहे. या सिलेंडरची हाईट किती? 3 cm आणि हा कोन सिलेंडरवर ठेवलेला आहे. त्यांची रेडियस सेम आहे. दे हॅव equal bases. A cylinder and cone have equal bases, so their radius is same. Radius of cone and cylinder is same. Then radius of cone is equal to radius of cylinder is equal to r. त्या दोघांची रेडियस सेम आहे. आता आपल्याला या ठिकाणी हाईट दिलेली आहे. हाईट ऑफ द सिलेंडर ती आपण h1 गृहीत धरूया, कारण आपल्याला टोटल हाईट शोधायची आहे. ती आपण कॅपिटल एच किंवा एच गृहीत धरू. हाईट ऑफ सिलेंडर ती आपण h1 गृहीत धरूया. किती दिली? 3 cm. हाईट ऑफ कोन शोधायची आपल्याला. हाईट ऑफ कोन h2 गृहीत धरू आपण. मग हाईट ऑफ कोन शोधल्यानंतर टोटल हाईट ऑफ सॉलिड फिगर ते शोधायचं आहे. टोटल हाईट ऑफ सॉलिड फिगर ते आपण h गृहीत धरू. हे पण शोधायचं आहे आपल्याला. त्यानंतर पहा, एरिया ऑफ बेस ऑफ सिलेंडर इज 100 cm square. एरिया ऑफ बेस ऑफ सिलेंडर इज 100 cm square. आता हा बेस पहा, सर्क्युलर इन शेप आहे, म्हणजेच आपल्याला काय दिलंय? एरिया ऑफ सर्कल मीन्स पाय आर स्क्वेअर. 100 cm square. नंतर काय दिलंय? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर इज 500 cm क्यूब. हा पार्ट दिलेला आहे. आपण याच्यावरून टोटल हाईट शोधूया. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर प्लस व्हॉल्यूम ऑफ कोन is equal to volume of सॉलिड फिगर. मग आता पहा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? पाय आर स्क्वेअर एच. मग आपण या ठिकाणी हाईट ऑफ सिलेंडर h1 गृहीत धरलेली आहे. मग या ठिकाणी याचं काय होईल? पाय आर स्क्वेअर h1
प्लस वॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच, मग याची हाईट h2 गृहीत धरली आहे, पाय आर स्क्वेअर इंटू h2 इज इक्वल टू वॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर इज 500. आता पहा या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पाय आर स्क्वेअर म्हणजेच एरिया ऑफ बेस माहिती आहे 100, तो आपण या ठिकाणी ठेवूया. h1 हाईट ऑफ सिलेंडर ती माहिती आहे, पाय आर स्क्वेअर हा याची व्हॅल्यू माहिती आहे, आपण सोपं रूप देऊया. व्हॅल्यू ऑफ पाय आर स्क्वेअर 100 इंटू h1 3 प्लस 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर, व्हॅल्यू ऑफ पाय आर स्क्वेअर 100 इंटू h2 इज इक्वल टू 500. याला आपण सोपं रूप देऊया. 100 इंटू 3 300 प्लस 1/3 इंटू 100, प्रोडक्ट ऑफ दिस 100/3 इंटू h2 इज इक्वल टू 500. आपण हे 300 उजवीकडे ट्रान्सफर करूया, मायनस होतील. 100/3 इंटू h2 इज इक्वल टू 500 मायनस 300. यांचं सबट्रॅक्शन करूया. 100/3 इंटू h2 इज इक्वल टू 500 मायनस 300, सबट्रॅक्शन ऑफ दिस 200. मग आता 100/3 गुणाकारात आहेत, उजवीकडे ट्रान्सफर केल्यास भागाकारात, म्हणजे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल. h2 इज इक्वल टू 200 इंटू हे 100/3 आपण उजवीकडे ट्रान्सफर केले, भागाकारात गेले, म्हणजे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स 3/100. तर या ठिकाणी आपण काटाकाटी करूया. हे 2 0 कॅन्सल झाले. h2 इज इक्वल टू 2 इंटू 3 6 सेंटीमीटर. h2 काय आहे, हाईट ऑफ कोन. मग आपल्याला h शोधायचं आहे, म्हणजे टोटल हाईट ऑफ सॉलिड फिगर, टोटल हाईट ऑफ सॉलिड फिगर इज इक्वल टू हाईट ऑफ सिलेंडर h1 प्लस हाईट ऑफ कोन h2. h1 3 सेंटीमीटर आहे, h2 आत्ताच आपण शोधलेला आहे 6, ॲडिशन ऑफ 3 प्लस 6 9 सेंटीमीटर. आपण उत्तर लिहूया. टोटल हाईट ऑफ solid figure, that is h, is equal to 9 सेंटीमीटर. पहा आता आपण या सॉलिड फिगरची टोटल हाईट शोधलेली आहे 9 सेंटीमीटर. टेक्स्ट बुकमध्ये याचा आन्सर 5 सेंटीमीटर दिलेला आहे, ते चुकीचं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे 9 सेंटीमीटर. 8th example, in figure 7.11, a toy is made from hemisphere, a cylinder and a cone is shown. Find the total area of the toy. आता पहा, एक अशा प्रकारची एक खेळणी दिलेली आहे. हा इथून खालचा पार्ट जो आहे तो हेमिस्फियर आहे, इथून इथपर्यंतचा पार्ट तो सिलेंडर आहे आणि हा पार्ट कोनिकल आहे. तर हे 3 फिगर मिळून म्हणजे कोन, सिलेंडर आणि हेमिस्फियर मिळून एक खेळणी तयार केलेली आहे. याचा आपल्याला टोटल एरिया शोधायचा आहे, म्हणजे टोटल सरफेस एरिया. मग आता पहा, या ठिकाणी हाईट ऑफ सिलेंडर दिलेली आहे 40 सेंटीमीटर, हाईट ऑफ कोन इज गिवन परपेंडिक्युलर हाईट 4 सेंटीमीटर, रेडियस ऑफ कोन इज 3 सेंटीमीटर. सो बेस ऑफ कोन, बेस ऑफ सिलेंडर and base of hemisphere are same, so their radius must be same. So radius of cone is equal to 3 centimeter, radius of cylinder is equal to 3 centimeter and radius of hemisphere is equal to 3 centimeter. आपल्याला r माहित झाली आहे तिघांची पण. मग आपल्याला याचा कर्व्ड सरफेस एरिया काढायचा कोनचा. मग त्यासाठी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर एल हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एल म्हणजेच लँड हाईट शोधावी लागेल फॉर कोनिकल पार्ट. आपण एक एक पार्ट करत जाऊया. फॉर
कोनिकल पार्ट. रेडियस किती दिलेली आहे 3 सेंटीमीटर. परपेंडिक्युलर हाईट 4 सेंटीमीटर. आपण यल शोधूया. L square is equal to R square plus S square. By using this formula, put value is equal to R square means 3 square plus S square means 4 square. Simplify this. 3 square 9 plus 4 square 16. Sum of this 9 plus 16 25. L square is equal to 25. Taking square root of both sides, L is equal to square root of 25. Taking square root of this, L is equal to 5 centimeter. आता पहा, या ठिकाणी आपण स्लॅन्ट हाईट कोनची शोधलेली आहे. त्यानंतर आपल्याला याचा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर एल. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर एच. आणि कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर इज इक्वल टू 2 पाय आर स्क्वेअर. ह्या फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करूया. आर तिघांची पण सेम आहे. मग या ठिकाणी आपण एकत्रित जर विचार केला, कोन, सिलेंडर अँड hemisphere have equal radius. ते एकावर एक ठेवलेले असल्यामुळे त्यांचा बेस समान आहे, म्हणजे त्यांची रेडियस सेम आहे. म्हणजेच आपल्याला आर 3 सेंटीमीटर हे माहीत झालं तिघांची पण. त्यानंतर हाईट ऑफ कोन, स्लॅन्ट हाईट आपण शोधलेली आहे. त्यानंतर हाईट ऑफ सिलेंडर, height of cylinder is equal to, आपण सिलेंडरची हाईट h गृहीत धरूया 40 सेंटीमीटर. रेडियस ऑफ हेमिस्फियर, रेडियस ऑफ हेमिस्फियर r तिघांची सेम असल्यामुळे सारखीच असेल 3 सेंटीमीटर. रेडियस ऑफ सिलेंडर आर ते पण 3 सेंटीमीटर असेल. त्यानंतर आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय इज इक्वल टू टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय इज इक्वल टू. आता या ठिकाणी पहा, आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन शोधायचं आहे. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. मग आता या ठिकाणी आपण याच्यामध्ये किमती ठेवूया. फॉर्म्युला यांच्या लिहू. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर एल प्लस एल मीन्स स्लॅन्ट हाईट. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2 पाय आर एच प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर 2 पाय आर स्क्वेअर. मग पहा, आपण आता हे फॉर्म्युला याच्यामध्ये पाय आर या तिघातनं आपण कॉमन घेऊ शकतो, कारण तिघांची पायची किंमत सारखीच आहे आणि आर पण सेम आहे. त्याच्यामुळे पाय आर आपण हा पार्ट जो आहे तो कॉमन घेऊया आउटसाइड द ब्रॅकेट, टेकिंग पाय आर ॲज अ कॉमन फॅक्टर. मग या ठिकाणी काय राहिलं, एल प्लस 2h प्लस या ठिकाणून आपण पाय आर कॉमन घेतला म्हणजे 2r राहिलं या ठिकाणी. मग आता या ठिकाणी आपण किमती ठेवूया. व्हॅल्यू ऑफ पाय 22/7 किंवा ती शेवटी ठेवली तरी चालेल, सध्या ठेवली तरी चालेल. आपण सध्या पाय ठेवूया, पाय इंटू आर.
value of R is 3 into bracket L, slant height L is 5 plus 2 into H, height of cylinder, that is 40, plus 2 into R means 3. याला सोपं रूप देऊया, पाय इंटू 3 into bracket 5 plus 2 into 40 80 plus 2 into 3 6. Addition of this pi into 3 into यांचे ॲडिशन करूया. 5 plus 80 85 plus 6 91. यांचं प्रोडक्ट घेऊया. 3 1 जा 3 3 9 जा 27 into pi 273 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. आपण या ठिकाणी थांबलो तरी चालेल किंवा पायची व्हॅल्यू जर या ठिकाणी आपण ठेवली तर पहा काय होईल. 273 इंटू व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7. काटाकाटी होते 7ने, त्यामुळे आपण पायची व्हॅल्यू 22/7 या ठिकाणी ठेवतो आहोत. 7 1 जा 7 7 3 जा 21. 27 मधनं 21 सबट्रॅक्ट केले 6 राहिले. 6 3 63 झाले. 7 9 जा 63. 39 इंटू 22. मग यांचं प्रोडक्ट घेऊया. 22चा टेबल येत असेल तर ठीक आहे, येत नसेल तर रफमध्ये आपण त्यांचं प्रोडक्ट घेऊया. 22 9 जा 198 राईट. 8 कॅरी 19. 22 3 जा 66 and this carry 19. Addition of this 6 plus 9 15 right 5 carry 1 1 plus 1 2 plus 6 8. So product of 39 into 22 is 858 square centimeter. हा एरिया आहे. टोटल एरिया ऑफ टॉय is equal to 858 square centimeter. Ninth example. In the figure 7.12, a cylindrical wrapper of flat tablets is shown. The radius of a tablet is 7 mm and its thickness is 5 mm. How many such tablets are wrapped in the wrapper? In this example, we have to find out number of tablets wrapped in this cylindrical wrapper. आता पहा, हे जे रॅपर आहे याची डायमीटर दिलेली आहे 14 मिलीमीटर आणि याची हाईट 10 सेंटीमीटर दिलेली आहे. रॅपर इज सिलेंड्रिकल इन शेप आणि या रॅपरमध्ये ज्या टॅबलेट्स आहेत त्या सिलेंड्रिकल इन शेप आहेत. त्याची रेडियस 7 मिलीमीटर आणि थिकनेस 5 मिलीमीटर. त्या टॅबलेटचा थिकनेस म्हणजे जाडी, गणिती भाषेमध्ये ती सिलेंडरसाठी हाईट होईल. मग ती हाईट आपल्याला 5 मिलीमीटर दिलेली आहे. यावरून यामध्ये किती टॅबलेट्स मावतील हे शोधायचं आहे. मग आता पहा, उदाहरण आपण दोन्ही पद्धतीनं शोधू शकतो. एक तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर अपॉन व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल टॅबलेट्स, किंवा याची आपल्याला हाईट माहिती आहे, याची रेडियस आणि टॅबलेटची रेडियस सेम आहे, त्याच्यावरून याच्या हाईटला टॅबलेटच्या हाईटने डिव्हाइड केलं तर आपल्याला नंबर ऑफ टॅबलेट्स मिळून जातील. तसंही केलं तरी उत्तर बरोबर येतं. फॉर सिलेंड्रिकल रॅपर डायमीटर दिलेली आहे 14 मिलीमीटर. आपण रेडियस शोधूया. R इज इक्वल टू D अपॉन 2 इज इक्वल टू 14 अपॉन 2. बाय कॅन्सलिंग 2 1 जा 2 2 7 जा 14. सो R इज इक्वल टू 7 मिलीमीटर. त्यानंतर हाईट ऑफ सिलेंड्रिकल रॅपर इज 10 सेंटीमीटर. H 10 centimeter. Convert it into millimeter. 1 centimeter is equal to 10 millimeter. So 10 centimeter is equal to 100 millimeter. मग आता आपण याचं व्हॉल्यूम काढूया.
wrapper is cylindrical in shape. Volume of cylindrical wrapper is equal to pi r square h. मग आता पायची व्हॅल्यू सध्या तशीच राहू देऊ आपण. पाय इंटू आर, व्हॅल्यू ऑफ आर इज 7 स्क्वेअर इंटू एच 100 इज इक्वल टू, याला पण असं लिहूया, पाय इंटू 7 इंटू 7 इंटू 100. हे प्रोडक्ट सध्याच घ्यायचं नाही, आपल्याला याची सध्या आवश्यकता नंतर पडणार आहे. मग हे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर मिळालं. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर. आता आपण व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट काढूया. टॅबलेट इज सिलेंड्रिकल इन शेप. टॅबलेट इज cylindrical in shape. रेडियस ऑफ टॅबलेट. आता आपण कॅपिटल आर घेऊया. टॅबलेटचे रेडियस आर इज इक्वल टू 7 मिलीमीटर अँड थिकनेस इज 5 मिलीमीटर. थिकनेस म्हणजेच गणिती भाषेमध्ये आपल्यासाठी ती हाईट मिळेल ती कॅपिटल एच घेऊया, 5 मिलीमीटर. आता आपण याचं व्हॉल्यूम काढूया. व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट, व्हॉल्यूम ऑफ cylindrical tablet is equal to pi capital R square into h. आता यामध्ये आपण ह्या किमती ठेवूया. इज इक्वल टू पाय तशाला तसा ठेवूया इंटू आर स्क्वेअर. या ठिकाणी आर आहे 7 स्क्वेअर इंटू एच 5. पाय इंटू 7 इंटू 7 इंटू 5 मिलीमीटर आहे, मिलीमीटर क्यूब. या ठिकाणी पण मिलीमीटर आहे, चुकून सेंटीमीटर लिहिण्यात आलं, मिलीमीटर क्यूब. आता हे आपल्याला मिळालं व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट. व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट. आता आपल्याला काढायचं नंबर ऑफ टॅबलेट्स रॅप्ड इन रॅपर. number of tablets wrapped in wrapper is equal to volume of cylindrical wrapper. Volume of cylindrical wrapper upon व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट. टॅबलेट इज सिलेंड्रिकल इन शेप. याच्यामध्ये आपण हे व्हॅल्यू ठेवूया. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर काय मिळालं हो आपल्याला, पाय इंटू 7 इंटू 7 इंटू 100 अपॉन व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट पाय इंटू 7 इंटू 7 इंटू 5. आता पहा या ठिकाणी पाय पाय कॅन्सल होऊन जाईल. 7 1 जा 7 1 जा 7 हे कॅन्सल होईल. इथले 7 7 कॅन्सल जाईल. राहिलं काय 100/5. याची पण काटाकाटी करूया. 5 1 जा 5 5 2 जा 10 5 0 0. हे काय मिळालं आपल्याला 20 टॅबलेट्स. खाली आन्सर लिहूया. नंबर ऑफ टॅबलेट्स wrapped in cylindrical wrapper is equal to 20 tablets. 10th example, figure 7.13 shows a toy. Its lower part is hemisphere and the upper part is a cone. Find the volume and surface area of the toy from the measures shown in the figure. Value of pi is 3.14. आता पहा अशा प्रकारचे आपल्याला हे टॉय दिलेले म्हणजे खेळणी आहे ज्यामध्ये लोअर पार्ट जो आहे तो हेमिस्फिअर आहे आणि अप्पर पार्ट कोनिकल इन शेप. तर अप्पर पार्टमध्ये रेडियस 3 सेंटीमीटर दिलेली आहे आणि परपेंडिक्युलर हाईट 4 सेंटीमीटर दिलेली आहे.
या स्फिअरची रेडियस 3 सेंटीमीटर असेल, कारण हे हेमिस्फिअरवर हा कोनिकल पार्ट असा ठेवलेला आहे. मग आपल्याला याचं सरफेस एरिया ऑफ टॉय अँड व्हॉल्यूम ऑफ टॉय शोधायचं आहे. मग सरफेस एरिया ऑफ कोन, अप्पर पार्ट हा कोन आहे, मग त्याचा कर्व्ड सरफेस एरिया शोधायचा आहे. मग कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर यल. आपल्याला या ठिकाणी यल माहीत नाही सध्या, यल मीन्स स्लॅन्ट हाईट, ते आपल्याला शोधावं लागेल. त्यानंतर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर यल आणि कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर इज इक्वल टू 2 पाय आर स्क्वेअर. तर आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय शोधायचं, म्हणजे दोघांची ॲडिशन. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर इज इक्वल टू 2/3 पाय आर क्यूब. हा फॉर्म्युला वापरूया आणि याचं व्हॉल्यूम शोधूया. अपर पार्ट of a cone, upper part of a toy is a cone and lower part is hemisphere. मग आता पहा, बेस ऑफ कोन आणि हा सर्क्युलर एरिया ऑफ हेमिस्फियर आर सेम. Base of cone and hemisphere are equal. It means that their radius is same. Their radius is same. So radius of cone is equal to 3 centimeter and radius of hemisphere is equal to 3 centimeter. Perpendicular height is given 4 centimeter h for conical part. मग आपण L शोधू. L means slant height by using formula L square is equal to r square plus s square. Put value in this formula. r 3 square plus value of h is 4 square. Squaring this 3 square 9 plus 4 square 16. Addition of this 25. L square is equal to 25. Taking square root of both sides, L is equal to square root of 25. L is equal to 5 centimeter. मग आता पहा, आपण या ठिकाणी स्लॅन्ट हाईट ऑफ कोन शोधलेली आहे. आता आपल्याला सरफेस एरिया ऑफ टॉय शोधायचं आहे. मग आता यासाठी आपण फॉर्म्युला लिहूया. सरफेस एरिया ऑफ अ टॉय इज इक्वल टू कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. आता या ठिकाणी आपण किमती ठेवूया. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर यल प्लस कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर इज इक्वल टू 2 पाय आर स्क्वेअर. मग आता पहा, या दोघातनं आपण पाय आर हा कॉमन पार्ट घेऊ शकतो. टेक पाय आर ॲज अ कॉमन फॅक्टर. पाय आर इंटू ब्रॅकेट यल प्लस या ठिकाणून पाय आर कॉमन घेतला म्हणजे 2r राहिला. पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. व्हॅल्यू ऑफ पाय 3.14 into value of r is 3 into bracket value of L is 5 plus 2 into r means 2 into 3. Simplify this. 3.14 into 3 into bracket 5 plus 2 into 3 6 is equal to 3.14 into 3 into 5 plus 6 11. मग आता यांचं प्रोडक्ट घेऊया. 3.14 into 11 3 जा 33. तर यांचं प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं आहे, ते आपण इकडे रफमध्ये करूया. 3.14 into 33. 3 4 जा 12. राईट 2 कॅरी 1. 3 1 जा 3 and 1 4. 3 3 जा 9. 3 4 जा 12. राईट 2 कॅरी 1. 3 1 जा 3 and 1 4. 3 3 जा 9. Addition of this 2
2 plus 4 6, 4 plus 9 13, right 3 carry 1, 9 plus 1 10. Decimal point after 2 place from the right side. 103.62. तर आपल्याला हे काय मिळालं? सरफेस एरिया. सरफेस एरियाचं युनिट काय असेल? स्क्वेअर सेंटीमीटर. आपण या ठिकाणी उत्तर लिहूया. सरफेस एरिया ऑफ टॉय इज इक्वल टू 103.62 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला व्हॉल्यूम शोधायचं आहे. मग व्हॉल्यूम ऑफ टॉय इज इक्वल टू, ते शोधण्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर, मग या दोघांचे ॲडिशन म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ टॉय मिळून जाईल आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ टॉय इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. Volume of cone is equal to formula 1/3 pi r square h plus volume of hemisphere is equal to 2/3 pi r cube. आता पहा दोघांतनं 1/3 हा एक पार्ट कॉमन आहे, पाय r स्क्वेअर हा पार्ट आपण कॉमन घेऊ शकतो. मग काय होईल पहा, r दोघांची सेम आहे, 1/3 पाय r स्क्वेअर, दोघांतनं हा पार्ट कॉमन घेतला. मग या ठिकाणी काय राहील? इंटू ब्रॅकेट एच प्लस या ठिकाणाहून आपण 1/3 घेतला म्हणजे 2 पाय आर स्क्वेअर घेतला म्हणजे आर राहील. या ठिकाणी आपण किमती ठेवूया. मग काय होईल पहा, 1/3 इंटू व्हॅल्यू ऑफ पाय 3.14 इंटू आर इज 3 स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एच इज 4 सेंटीमीटर परपेंडिक्युलर हाईट प्लस 2r मीन्स 2 इंटू 3. मग याला सोपं रूप देऊया. 1/3 इंटू 3.14 इंटू 3 स्क्वेअर 9 इंटू ब्रॅकेट 4 प्लस 2 इंटू 3 6. याला परत आपण सोपं रूप देऊया. 1/3 इंटू 3.14 इंटू 9 इंटू 4 प्लस 6 10. या 3 आपण याला कॅन्सल करूया. 3 1 जा 3, 3 3 जा 9. मग आता या ठिकाणी काय राहिलं पहा, 3.14 इंटू 3 इंटू 10. तर यांचं प्रोडक्ट घेऊया. 3.14 इंटू 3 इंटू 10 30. याचं मल्टिप्लिकेशन घेऊ. 0 3 4 जा 12, राईट टू कॅरी 1, 3 1 जा 3 and 1 4, 3 3 जा 9. डेसिमल प्लेस आफ्टर 2 प्लेस फ्रॉम द राईट साईड 1 2. 94.20. हे काय मिळालं आपल्याला? व्हॉल्यूम ऑफ टॉय. तर व्हॉल्यूम आहे, याचं युनिट काय असेल? सेंटीमीटर क्यूब. आपण आन्सर लिहूया खाली. सरफेस एरिया of toy is equal to 103.62 square centimeter and volume of toy is equal to 94.20 सेंटीमीटर क्यूब. पहा उदाहरण एकदम सोपं आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युले पाठ पाहिजे. 11th example, find the surface area and the volume of beach ball shown in the figure. In this example, there is given a beach ball and diameter of beach ball is 42 centimeter. आता पहा हा तो बीच बॉल आहे, याचा आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम शोधायचं आहे. मग आपण डायमीटर दिलेला आहे डी, त्याच्यावरून आर शोधूया. diameter of beach ball, that is D, is equal to 42 centimeter.
Find radius r is equal to d upon 2 is equal to 42 upon 2 by cancelling 2 1 the 2, 2 2 the 4, 2 1 the 2. R is equal to 21 centimeter. Radius of beach ball is 21 centimeter. आता आपण surface area शोधूया. Surface area of beach ball. Surface area of beach ball is equal to 4 pi r square. Put value in this formula. 4 into pi. पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे, मग आपण ती 3.14 किंवा 22/7 घ्यायची. जर काटाकाटी होण्याचे चान्सेस असतील तर 22/7 घ्यायची, जर काटाकाटी होण्याचे चान्सेस नसतील तर 3.14 घ्यायची. मग आता आपण या ठिकाणी पायची व्हॅल्यू 22/7 घेऊया, किंवा या ठिकाणी आपण लिहूया व्हॅल्यू ऑफ पाय 22/7 किंवा 3.14 इंटू आर स्क्वेअर. आर काय आहे 21 स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 22 इंटू 22/7 इंटू 21 इंटू 21. हे 21 स्क्वेअर आपण 21 इंटू 21 असे लिहिले. त्यांची काटाकाटी करूया. 7 1 जा 7, 7 3 जा 21. मग काय राहिले या ठिकाणी 4 इंटू 22 इंटू 3 इंटू 21. यांचं सगळ्यांचं प्रोडक्ट आपण घेऊया. यांचं प्रोडक्ट आपण घेतल्यानंतर काय होईल पहा. 4 इंटू 22 प्रोडक्ट ऑफ दिस 22 4 जा 88 इंटू 3 इंटू 21 3 जा 63. मग यांचं प्रोडक्ट घेऊया. आता यांचं प्रोडक्ट आपण इकडं रफमध्ये करूया. 88 इंटू 63 प्रोडक्ट ऑफ दिस 3 8 जा 24 राईट 4 कॅरी 2 3 8 जा 24 अँड 2 26 6 8 जा 48 राईट 8 कॅरी 4 6 8 जा 48 अँड 4 52. Addition of this 4 8 plus 6 14 right 4 carry 1 plus 2 3 plus 2 5 product of this 5544. surface area आहे याचा युनिट स्क्वेअर सेंटीमीटर. surface area of beach ball is equal to 5544 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला याचं व्हॉल्यूम शोधायचं आहे, मग आपण व्हॉल्यूम शोधूया. व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल. बीच बॉल इज स्फिअर बाय यूजिंग फॉर्म्युला. व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल is equal to 4/3 pi r cube. मग आता किमती ठेवा यामध्ये. 4/3 इंटू व्हॅल्यू ऑफ पाय 22/7 इंटू r cube. व्हॅल्यू ऑफ r is 21 cube. simplify this 4/3 into 22/7 into 21 cube. Write in multiplication form 21 into 21 into 21. मग आता आपण या ठिकाणी काटाकाट करूया. 7 1 जा 7 7 3 जा 21 3 1 जा 3 3 1 जा 3. मग आता या ठिकाणी काय राहिलं पहा 4 इंटू 22 इंटू 21 इंटू 21. यांचं प्रोडक्ट घेऊया. या दोघांचं प्रोडक्ट 4 इंटू 22 4 जा 88 इंटू 21 इंटू 21 प्रोडक्ट ऑफ दिस 21 स्क्वेअर मीन्स 441. आता यांचं प्रोडक्ट आपण घेऊया इकडे रफमध्ये. 441 इंटू 88 8 1 जा 8 8 4 जा 32 राईट 2 कॅरी 3 8 4 जा 32 अँड 3 35
पुन्हा आपण परत 8नेच मल्टिप्लाय करतो आहोत, मग तो तेवढाच येईल मल्टिप्लिकेशन त्यांचं. 8 2 5 3 यांची ॲडिशन घेऊया. 8 + 2 10, राईट 0 कॅरी 1 1 + 2 3 + 5 8 5 + 3 8 3 यांचं प्रोडक्ट काय आलं 38,808. याचं काय आहे व्हॉल्यूम आहे, म्हणून याचं युनिट काय असेल सेंटीमीटर क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर. व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल. आपण आन्सर लिहूया खाली. सरफेस एरिया ऑफ बीच बॉल. Surface area of beach ball is equal to 5,544 square centimeter, and volume of beach ball is equal to 38,808 centimeter cube. 12th example, as shown in the figure, a cylindrical glass contains water. A metal sphere of diameter 2 cm is immersed in it. Find the volume of water. आता पहा, हा जो ग्लास आहे तो सिलेंड्रिकल इन शेप आहे. यामध्ये वॉटर लेवल आहे, वॉटर पाणी भरलेलं आहे, आणि यामध्ये एक मेटॅलिक स्फिअर इमर्स केला म्हणजे टाकला. तर यामुळे वॉटर लेवल ही या ठिकाणी वाढलेली आहे. वाढलेल्या वॉटर लेवल सहित ही आपल्याला हाईट दिलेली आहे 30 सेंटीमीटर, आणि डायमीटर ऑफ सिलेंड्रिकल ग्लास इज 14 सेंटीमीटर. मग आपल्याला काढायचे व्हॉल्यूम ऑफ वॉटर. मग त्यासाठी सुरुवातीला आपण व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्फिअर इमर्स्ड इन इट हे शोधूया, आणि नंतर व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्फिअर त्याच्यातनं मायनस करूया, जेणेकरून आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वॉटर मिळून जाईल. ग्लास इज cylindrical in shape. Height of the water level in the glass is 30 centimeter. Diameter is given, means D 14 centimeter. आपण R शोधूया. R is equal to D upon 2 is equal to 14 upon 2. By cancelling 2 1 the 2, 2 7 the 14. R is equal to 7 centimeter. मग आता आपण व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्फिअर हे शोधूया. व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्फिअर immersed in it is equal to volume of cylinder is equal to pi r square h. या ठिकाणी आपण किंमत ठेवूया. व्हॅल्यू ऑफ पाय 22/7 और 3.14, जे आपल्याला सोपं जाईल ते आपण ठेवूया. या ठिकाणी पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊया, इंटू आर स्क्वेअर. आर काय आहे 7 स्क्वेअर, into h means height 30. Simplify this. 22/7 into 7 square we can write in this way, 7 into 7 into 30. 7 कॅन्सल झाले. मग आता या ठिकाणी पायांचं प्रोडक्ट घेऊया. 22 into 7 into 30 यांचं प्रोडक्ट घेऊया. 22 into 7, 22 7 जा 154 into 30. यांचं प्रोडक्ट घेऊया आपण. हे 0 3 4 जा 12, राईट टू कॅरी 1. 3 5 जा 59, 1 16, राईट 6 कॅरी 1. 3 1 जा 3 and 1 4. 4620 हे व्हॉल्यूम मिळालं आपल्याला सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ
water with metallic sphere immersed in it. आता पहा आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्फिअर हे मिळालेले 4620. या ठिकाणी पायची किंमत जर ठेवली नसती तर मग आर आणि एचची किंमत ठेवून आपल्याला ती व्हॅल्यू पायच्या स्वरूपात मिळाली असती, तसंही चाललं असतं. तर व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्फिअर, त्याची रेडियस किती दिलेली आपल्याला, डायमीटर इज 2 सेंटीमीटर. फॉर मेटॅलिक स्फिअर डायमीटर दिलेली आपल्याला 2 सेंटीमीटर. आर शोधूया. आर इज इक्वल टू डी अपॉन 2 इज इक्वल टू 2 अपॉन 2 इज इक्वल टू 2 1 2 2 1 2 1 सेंटीमीटर. आर 1 मिळालं आपल्याला. त्याचं व्हॉल्यूम शोधूया. व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्फिअर, व्हॉल्यूम ऑफ metallic sphere is equal to 4 upon 3 pi r cube. आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवूया 4 upon 3. पायची व्हॅल्यू आपण 22 upon 7 घेतलेली आहे इंटू r क्यूब आहे म्हणजे 1 क्यूब इज इक्वल टू 4 upon 3 इंटू 22 upon 7 इंटू 1 क्यूब 1. आता यांचं प्रोडक्ट घेऊ, काटाकाटी होत नाही. 4 इंटू 22 88 अपॉन 3 इंटू 7 21. यांची काटाकाटी करूया. 21 1 जा 21 21 4 जा 84. 88 मधनं 84 सबट्रॅक्ट केले, 4 राहिले, भाग जात नाही, डेसिमल पॉईंट दिला, 4 0 40 झाले. मग 1चा भाग जाईल. 21 1 जा 21. 40 मधनं 21 सबट्रॅक्ट केले, 19 राहिले, त्याच्यावर 0 घेतला, 190 झाले. 21 9 जा, तर 21 9 जा आपल्याला 189 हा भाग जाईल. आपण 2 स्थळापर्यंत ठीक आहे, या ठिकाणी थांबूया. मग काय होईल, 4.19 हे मिळालं व्हॉल्यूम सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्फिअर इज इक्वल टू 4.19 सेंटीमीटर क्यूब. मग आता पुढे पहा, या ठिकाणी पायची व्हॅल्यू ठेवलीच नसती, पायच ठेवला तर जशाला तसा, तर हे पायच्या स्वरूपात मिळालं असतं उत्तर आपल्याला. मग आता नंतर आपल्याला शोधायचं आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर. मग आता व्हॉल्यूम ऑफ वॉटर शोधण्यासाठी व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर with metallic sphere immersed in it minus volume of metallic sphere. मग आता आपण याला सोपं रूप देऊया. याचं काय मिळालं आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ water with metallic sphere immersed in 4620 minus volume of metallic sphere 4.19. यांचं सबट्रॅक्शन करूया. मग यांचं सबट्रॅक्शन आपण या ठिकाणी असं करूया, 4620 मायनस 4.19. डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे. मग या पद्धतीने आपण यांचं सबट्रॅक्शन करूया. We cannot subtract 9 from 0, so borrow 1. 10 minus 9 1. You borrow 1 as it is, it becomes 1 and 1 2. We cannot subtract 2, take borrow 1. 10 minus 2 8. You borrow 1 as it is, you decimal point after 2 place. 4 plus 1 5. We cannot subtract 5 from 0, so borrow 1. 10 minus 5 5. You borrow 1. 2 minus 1 1. 6 4. मग यांचं सबट्रॅक्शन काय आलं, 4615.81 सेंटीमीटर क्यूब. हे काय मिळालं आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ वॉटर
व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल टू 4615.81 सेंटीमीटर क्यूब. आता हेच पहा, हे आन्सर टेक्स्टबुकमध्ये पायच्या स्वरूपात दिलेलं आहे. म्हणजे पायची किंमत त्यांनी ठेवलेली नाही, पाय जशाला तसा ठेवलेला असल्यामुळे या ठिकाणी येणारा आन्सर जे आहे ते पायच्या स्वरूपात मिळेल. पण आपण या ठिकाणी पायची किंमत ठेवलेली आहे, हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. अशा रीतीने आपण प्रॅक्टिस सेट 7.1 यामधील एक्झाम्पल 7 to 12 पर्यंत सर्व उदाहरणाचा अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तसेच आपल्या वर्गमित्रांना शेअर करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.